Hello everyone, welcome back to Bappan's Kitchen. Today we're going to make a very simple dish using cauliflower, which is commonly available everywhere. Hi Bapma. Hi. कसं करतेस बप्पा जी? आज आमका एक कॉलीफ्लॉवर उपकर करका म्हणशिले जे नाना हे डिमांड केला उपकर रंदे बारी प्रीत सामक दाखोवका म्हणून ताज खातीर कॉलीफ्लॉवर उपकरी सिंपल रेसिपी जाल्यार हेची दाखोया उपकर प्रीत शिल करतली ती म्हणून ताका एक मेथड आसा कस घालका कितलं घालका आणि कितलं शिजोवका आणि म्हणून ताजे खातीर आमी ही रेसिपी तुमकां पेटयत आसा ती. ओके कॉलीफ्लॉवर उपकर एक सुरवे आमी कॉलीफ्लॉवर पळोवचे ताका बटाट घालता ती आणि पियाव घालता ती आणि रेग्युलर फंड घालता ती Sasam, red chilies and oil. No, sasam and red chilies goes into the tempering. पण ना या फिनिश करचे. वय फिनिश करचे सोयी. वय नारला सोयी आणि कडेरी कशक म्हण सांगता सुरवे घान तुला मी प्रिकॉशन घेऊच कसं म्हणत कीड असता चढ जावन सन ते कसं करका म्हणे मिठा होत का घाल का आमकां दिसना तिल तांतुला उदरून वतके मिठा होत का घाल्या रे किड्याक तांतुलांनी बसा जायना तोग पडता त्या देखून आम्ही सुरवे एक मुष्ट मीठ घाला आणतो आणि एक उडकी तांतू ते बंद वरले त्यानंतर अशी करून काढता ते मीठ पुरा करगून असता आणि अशी शिंदून बटाटो 2 घाला पील केला 2 बटाटे घाले ती ते चिके थोर शिंदुका त्यामुळे हक्काने हक्क मॅच जाऊ का ह्या कुडक्याक आणि त्या कुडक्याक एक सपुरा एक थोर आणि दोन्ही एकल ऍक्सिस का झाले अशी सिंदा पैतात जे परफेक्ट असू का. Okay, so this is about 1.5 inch lengthwise. तशी आलोचन करका म्हणना मस्त जाल्यार थोर शिंचे सपूर शिंचे नाही खाली उपकर करताना आम्ही सपूर शिंता ते हे बाय हज्जोट घालताना थोर शिंता ते मॅच जाता सकट साधारण एक साइज जाऊ का त्यांना उपकर 1 लाख शिजून येता आता हांव शिंदून दाखयता आता पळय अशें करून हे देंटोय घाली येता लायक असता रुची जाता शिंतना केलो जन देंटो उडयता काय उडोनाका ती बटाट्या पशी रुची ताकस ते देखून ते घालता लॉट्स ऑफ फायबर. वय आता शिंदून घालले तुम्ही उद्या पळया ती कीड ना काय ना पुट आसा इवन तेन्ना आमी काडलेले निमित्त मिठा उदकान दवरल्या कसं जाल्यार व्हेजिटेबल चांग ते आतां हांवें उडयत उदक आनी फ्रेश उदकान धुता 2 पण धुता मात्र कितलं फूट घालून उदक तेन्ना आमकां खुशी जाता ते नंतर राबयता आमी. आता हाका आमी मीठ घालया सोड्या वय ताका कितले रुची जावं का तितले झाम घालू हा तितले चड जाता कितकी दी मी घाल हातांत म्हाका पळय सांगच्या कळना जाय जाल्यार कडेर घालून घेवया ते मीठ शिजत न्हय काय आतां पिया शिंता हें अशें करून दवरता लावून दवरत नाही अशी चालून ना अशी दवरचे ते रेडी करचे आता पिया शिंता दीक शिंदका दीक शिंच म्हळ्यार अशी वय दीक शिंच म्हळ्यार इतूतले रुंद साधारण सेम साइज 2 सेंटीमीटर रुंद आणि सगळे पियावा तितले दीग सेम साइज इज द बटाटो वय ताजे नमून जाते पण आम्ही सुकी मिरसांग घालची तर मिरसांग घालना आम्ही रुची म्हाका सुकी लायक दिसता केलो वजन तर मिरसांगी करता ती बट हांवें सुकी मिरसांग घालची ते स्प्लिट करनातल्या तिखसाण भायर येवका न्हय ताका उपकर दीक जावका पळय ताजे खातीर ते स्प्लिट करून तिखसाण भायर हाडोवची. आतांचे तिखसाण सीड्स आसता न्हय सीड्स आसता असं सोल्ला तूं जाल्यार सीड्सान चड आसूचे ते देखून आता नागलेले तेल आमकां उपकर एक रुची जाता चिक्की चड घाली येता पिया वचन ते देखून तेल चिके चड घाली येता सासम आमगे ते चिक्की सासम उणे तोंडा आयले जायना म्हणून तुमी जाय जाल्यार चिक्की चड घाली येता तशी आता कोई फुटी कायले पण घालता सासम पटपटेला मागीर मिरसांग घालची पटपटेल ना सासमा उज सान करून मिरसांग घाला ते एक मिरसांग करपत चान्स आसता त्या देखून जोर उज्या घालून चिक उज सान करून घालका मिरसांग भाजल्या ते सुरवे पियाव घालका पियाव घालून तिके उन्हाळका पियाव उड्डाची केज काढल्या रे रुची जाता
ट्रान्सलुसेंट जावं ना कंप्लीट ब्राऊन जावं जाल्यार एक धुवन जावन तातूंत सगळें परंबडन वच गेल्यार सांग केला तो तर विंगडा परंबड येता आमी चड जावन करबेव घालना ती कुकरेक करबेव परंबडो आनी पियावा आनी कॉलीफ्लॉवर परंबड मॅच जायना मी करबेव आनी कोथंबरी पालो खंय मॅच जाता पड परंबडो चड जाता चंद लायक जाता जाल्यार मात्र घालता ते सक्कड करबेव आनी हे कोथंबरी पालो घालना हांव जालें आतां रेडी जालें आतां आमी मीठ जावन तयार करून दवरलां हे पोडी घालचे बटाटो कॉलीफ्लॉवर धुवन घालायचा ना उदक आता उदक घालचं तिथे काढचं ना ना कडे उदक घालायचं सुरवेचं उदक घालायला काय नाही ना किती नव्हते मऊ जावका ना कुरकुर आता त्या मिठा उदकान थोडं शिजते मीठ घालायला लागतं मीठही लागतं आता मी टाकलं जाऊ सो कवर इट एंड लेट इट कुक आता उदक थोडे उणी जाय न्हू जाय जाल्यार आतां घालून घेवयता आमी चड जाल्यार आट्टो वगी शिजता कॉलीफ्लॉवर त्या देखून मस्त उदक नाकता का अदा उदकान तो उद्द सान करचे कडेन आनी तो शिजता ते उदक उणी जावन शिजल्यार रुची जाता उदक चड जावन शिजल्यार पिचकी जाता त्या देखून कॉलीफ्लॉवरान तो चिक्के कुरकुरी रावता कॉलीफ्लॉवर उदक उणें सान उद्यार शिजता ते घडये भितर ताजे खातीर आनी हे कसले विंगड घालून हांव ताका एककली थोडे साखर घालता हांव इथे म्हळ्यार ताजे चेकूर साणवच्या आनी हरवट साणवच्या पळोवनच कोणाक आमी घालना म्हण तशी थोडी साखर घालता त्यार तुका दाखयता घालता सो इतलीची कसले म्हळ्यार हें घालना म्हण कळना बट चेकूर साण वता हरवट साणी वता त्या देखून इतलें घालचें गोड जायना एक 45 पडल्यार ताजेंतल्यान आनी एक 10 मिनिटान पळयल्यार पुरो होड उजो असतो सुरवे 5 मिनिट होड उजो कडेन शान उजो ओके हे फिनिश करतना ओनली सोय घालल्यार पुरो सोय घालप जालें न्ही मीठ एक पळोवचें आसा मस्त मीठ जावचें ना जादा मीठ जावका कॉलीफ्लॉवराक ते देखून आमी मीठ एक पळयल्यार ताजें काम जाता आनी एक 15 मिनिट भितर उपकार जाता ग्रेट ओके व्हेरी सिंपल ना व्हेरी सिंपल जाल्यार चेडूं भारी प्रिती रांदय आतां सक्कड कडेन वेजिटेबल उपकार आसल्यार दाळीता घेतल्यार जालें आमचें केलें उपकार आनी दाळीता आसल्यार जेवण जावन वता करेक्ट ओके गाइस सो इट हैज बीन कुकिंग फॉर अबाउट 3 मिनिट्स नाउ आता बापमान सांगले की सान करका म्हण सगळं मस्त हाई जाल फ्लेम ना हो ना हदा आसा आत फुल सान केला राइट आता कितला नी 5 मिनिट आनी समज शिजो पळयत एक 5 ते 8 मिनिट शिजो ना होय होय Okay guys, so it's been cooking for about 10 minutes now on a low flame. Bakum आम्ही पण ताळी आहे ताळी एक पोळी काम पडोया पण आता उदक आटत येईल ना त्या देखून जाय जाल्यार मात्र उदक घाल का कॉलीफ्लॉवर उपकरीक आनी का थोडी आसा शिजो त्या देखून मस्त उदक घाल कुडले बोळ हें जाता चाबून बसता उदरू आसता कुठं जावका जाल्यार चड शिजच्यानच म्हण जाल्यार रे हांवच्या कर अशी तूं उडे उदक घाल शिजोवका घालना उदक आता आमी मीठ पळोवया हाजें आक मीठ पावला म्हण जाल्यार कडेन पळोवचें नाका I will take piece of potato. पावलो समजलो समजना त्या देखून सुरवेक मीठ धरना कॉलीफ्लॉवर हदा घालका तशी आमी गेलो तर उपकरी आनी एक 5 मिनिट ते उदक वाटले मागीर सोय घालून दवरले आनी एक 5 मिनिट जाल्यार जाले उपकरी सो आत तू सांगचे टिपिकल तू आत बेसिकली सांगचे उण मीठ घालल्यार बेटर मागीर चेंज करूं कॉलीफ्लॉवर मस्त मीठ घेना ते हदा मीठ कुकाक कॉलीफ्लॉवराक सगळं मीठ उणें केल्यावर काय मीठ गुळाक आनी चड मीठ तशी ते पण चाळ न्हू सोय घालया सो आत भरती अबाउट 12 to 13 मिनिट्स एंड आता आनी काय उदक आसा पळय ते उदक गेल्यार पुरो आमकां आनी उदक घालता म्हण ना हदा जाणा आमी उदक घालता आतां येदी सोय एक बरी सोय इतली उपकार एक घाली येता नारळा सोय घाली आता आमी तांकुया चाळची नाका ताजी इतल्या शिजो कडेरी ऑन करून ಸ್ವಲ್ಪ वेळ दवरचे न्ही ऑफ केल्यार जालें ओके सो आता पोटॅटो आणि कॉलीफ्लॉवर शिजला बाय ते देखून आणि ते सोये वट शिजू का सोये रुची येत ना त्यानंतर एक पण उदार सोडका सांगले पुरा ताजी परमळ वचू का नाक जाल्यार परमळ वता वरलेलं परमळ आमकां पुरो
Okay guys, so it's been about 15 minutes in total. होय आता एक शब्द आहेत ना ताजे अर्थ शब्द आहेत पडवा तो शब्द ना आमकां कळटा उदा आनी उणी जाना जाल्लें म्हण ते देखून सोयात मिक्स करची सोय ऑलरेडी कुक जाता कुक जाता आशिल्ली होय आता कुक जावका म्हण मस्त कुक जावका म्हण ना बट ಸ್ವಲ್ಪ वेळ लागोका ताका ताका नंतर भायर पडटा आता पळय उदार सोडचे उदार सोडल्या कसं जाता म्हण चढावं ते आता परमळ पुरवता हदळ परमळ राखता आणि उद्दा शेकानच उप करेल रूच जायना आता उद्दा गेलेला शब्द ऐकत ना आणि काही तिकीट ड्राय जाल्यार सांग समा बाजून येता पण ऐकायचं काय अशी शब्द होता चढचढायला म्हणजे उद्दा मानता तू बट आम्ही ओढ केला त्यानंतर ते वरतं पडत पुरा ताची उद्दा आळी म्हणतात वॉटर वेपर म्हणजे वता ते आहे असं नाही खरंच मात्र असतं ना पण जी जाता उद्दा असल्या तर म्हाका लायक दिसता ना त्याचे पण हांव हुमण दवरना रोस्ट दवरय ना उपकरेचा ते कुक जाता तरी वापस रोस्ट करता होय रोस्ट केलेला आहे तिथे वेळ तर नंतर वाढणे रोस्ट करता म्हणून कसे डाऊट करेन करता त्यांनी आता त्यांनी रोस्ट कर नंतर जाऊन मस्त आई जर बसली बस ना काही नाही ना ते परबडत का ते करपलेलं परबडतं काय झालं Done. Great. So we will let this rest for about 5 minutes before tasting it. No, नहीं आता रिपोर्ट येत काय नाही ना. जाओ 5 minutes. All right, guys. Now it's time for my taste test. 5 minutes संतोष दावरला. And just mix this up a little bit. No. Oh. You can see that this is nicely roasted, okay, even after cooking. Wow, okay, that's super delicious, okay. So for a minimalist dish, this is absolutely amazing. Tastes very, very good. Ata batata ni pea and cauliflower, I think, along with the panna is a very good combination. And it will go well with any meal, right? At the lunch, Konkani meal, of course. At the lunch, jo dinner karta na kellari, it will go very well with anything. Like maybe some dali toy. I'm a hardcore Konkani, so I love dali toy. But yeah, it will go well with anything, right? So thank you for watching. I'll see you in the next one.